फ्रेंड्स, ही जर भाताची प्लेट कोणासमोर ठेवली ना आणि विचारलं की ना कुठल्या प्रकारचा भात आहे, तर येस 100% हेच उत्तर येईल की मसाले भात आहे. पण इकडे आहे ना खरंच सांगू का, दिसतो मसाले भात, पण तो मसाले भात नाही आहे, तो आहे मटकी भात. बरं, आता ह्याच्या पाठीमागची पण एक स्टोरी आहे. मी घरीच आहे ना मटकी भिजवून छानपैकी आहे ना मोड आणून घेतलेली होती आणि एकदा उसळतं झाली होती आणि बरोबर एक बाऊल आपलं मटकी शिल्लक होती. म्हटलं आता सॅलड वगैरे तर काही करायचं नाही आहे, रात्रीच्या जेवणासाठी आहे ना काहीतरी असा भाताचा प्रकार करू आणि त्यातल्या त्यात ना मला मसाले भात खायची इच्छा झाली. म्हटलं चला आपण आहे ना तशाच प्रकारचा मटकी भात करूया. म्हणून मी काय केलं, एक बाऊल आहे ना बासमती तांदूळ घेतला, धुवून बाजूला ठेवला. त्यानंतर इकडे वाटण केलं, गॅसवर खोबरं भाजून घेतलं, त्याचे काप, जिरे आणि लसणाचं वाटण केलं. त्यानंतर आपण इकडे एका छोट्या कुकरमध्ये आपण मटकी भात करत आहोत. नेहमीप्रमाणे तेल, मोहरी, हळद, हिंग आणि थोडेसे शेंगदाणे याची छान फोडणी करून घेतली. त्यातनं मटकी 2 मिनटं मस्त परतायची, त्याची चव खूप छान येते बरं का. त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं. त्यातनं चवीप्रमाणे मीठ, गोडा मसाला, धुतलेला तांदूळ असं सगळं आहे ना छानपैकी 2 मिनटं परतायचं. हो, आता धुतलेलं तांदूळ का परतायचं माहिती आहे का, की तुम्हाला जर मसाले भातासारखा छान मोकळा भात पाहिजे असेल ना, तर येस ही प्रोसेस फार महत्त्वाची बरं का. ही आहे आजची महत्त्वाची टिप. त्यानंतर जेवढं तांदूळ होता त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं. म्हणजे आता इथे आपण 1 बाऊल तांदूळ घेतला, सो 2 बाऊल आपण आहे ना पाणी गरम करून त्यात घातलेला आहे. म्हणजे तांदूळ छान फुलतो पण आणि मस्त मोकळासुद्धा होतो. त्यानंतर एक छान उकळी आणून घ्यायची आहे, कुकरचं झाकण लावायचं आणि मस्तपैकी 3 शिट्ट्या करून अर्ध्या तासाने झाकण उघडायचं. झाकण उघडलं ना की खरंच तुम्हाला असं वाटेल वा, कार्यालयासारखा मस्त असा मसाले भातच तयार झाला आहे. नक्की फ्रेंड्स करून बघा. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण भरपूर अशा आहे ना हेल्दी रेसिपीज केलेल्या आहेत. आता तर आपण आहे ना टिफिन सिरीज पण आपल्या आहे ना चॅनलवर चालू केलेली आहे. मस्त मील प्रिपरेशन पण त्याच्यात आहे, भरपूर टिप्स आहेत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या मसाले भातावर दही पापड नक्की द्या.